सर्वप्रथम मी नितेशजी राणे हे कोकणातले मंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने मच्छीमारांना न्याय देणारा मंत्री म्हणून मी त्यांचा उल्लेख करेन। कारण बऱ्याच वेळेला इथले स्थानिक प्रश्न हे त्या लोकप्रतिनिधींना माहिती नसतात, अशा लोकांकडे या खात्याचा कारभार असायचा। पण देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोकणातील एक अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्व असणारे नितेश राणे यांना हे पद दिलं आणि पद दिल्यानंतर खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून जे प्रश्न प्रलंबित होते, कोळी लोकांची जी मागणी होती की जे शेतकऱ्यांना जो बेनिफिट मिळतो तो कोळी बांधवांना मिळत नाही। मी सर्वप्रथम पुन्हा एकदा नितेश राणे यांना धन्यवाद देईन की त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे लाभ होणार आहे, नुकसान भरपाई असेल, त्याच्यानंतर इन्शुरन्स असेल, वीज योजना असतील, किसान क्रेडिट कार्ड असतील, स्वस्त दरात व्याज असेल, तर ह्याच्यासाठी तो निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच दिवसापासून या विकासापासून वंचित असणाऱ्या कोळी बांधवांना दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर गुटी खरेदी करण्यासाठी, ट्रॉलर खरेदी करण्यासाठी शिखर बँकेकडून 1000 कोटी रुपयाची तरतूद या मत्स्य खात्याला केल्यामुळे मत्स्य खात्याला निश्चित चांगले दिवस येतील। जे मच्छीमार राज्य सरकारच्या मदतीपासून वंचित होते त्यांना या माध्यमातून निश्चित फायदा होईल आणि जे नुकसान भरपाई झाली असेल तर राज्य सरकार सकारात्मक आहे। कारण जे आमचे जे मंत्री आहेत त्यांना ज्या कोळी बांधवांच्या समस्या माहिती आहेत, याच्या अगोदर मंत्री असायचे मराठवाड्यातले, विदर्भातले, त्यांना मुंबईचे, त्यांना काय या विषयाची माहिती नसायची। पण मंत्रिमंडळामध्ये नवीन सरकारने कोकणातील मंत्र्याला मंत्रिपद दिल्यामुळे कोळी बांधवांची काय समस्या आहे ते त्यांना जाणीव होती आणि त्यांनी त्या संदर्भात एक सकारात्मक असा निर्णय घेतलेला आहे। कोळी बांधवांचं नुकसान झालं, राज्य सरकार त्याच्यासाठी निश्चित पाठपुरावा करेल, याच्यासाठी माझी भेट होती आणि मंत्री महोदय निश्चित त्याच्यासाठी सकारात्मक आहे। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।